उद्धव ठाकरेंनी आज बंधुराज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली। या दोन्ही भावांमध्ये तब्बल 2.5 तास चर्चा झाली। येत्या पालिका निवडणुका, दसरा मेळावा आणि संभाव्य युतीबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। त्यामुळे येत्या दसरा मेळाव्यामध्ये ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर दिसण्याची आणि आपल्या युती संदर्भात घोषणा करण्याची जोरदार शक्यता सध्या वर्तवली जाते। राज आणि उद्धव बंधू भेटींचा सिलसिला। ठाकरेंच्या युतीवर लवकरच शिक्कामोर्तब। दसऱ्याला ठाकरे बंधू एका व्यासपीठावर। गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत राज्यात चर्चा सुरू आहे। गेल्या 2 महिन्यात ठाकरे बंधू 3दा भेटले होते, तर आजची भेट ही सप्टेंबर महिन्यातली पहिली भेट आहे। आतापर्यंत कौटुंबिक भेटलेल्या ठाकरे बंधूंची आजची भेट ही राजकीय भेट होती हे आता निश्चित झालंय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात आज जवळपास 2.5 तास चर्चा झाली। या भेटीत ठाकरेंच्या युतीबाबत शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे। ठाकरेंच्या भेटीचा जर सिलसिला आपण पाहिला तर ठाकरे बंधू 2 दशकानंतर पहिल्यांदा एकत्र आले। ते 5 जुलै 2025 ला हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंनी पहिल्यांदाच एकत्र मेळावा घेतला। त्यानंतर 27 जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते। त्यानंतर बरोबर एका महिन्यानं 27 ऑगस्टला गणेश चतुर्थीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर गेले। त्यानंतर आता 10 सप्टेंबरला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर गेले। ही ठाकरेंची पहिली राजकीय भेट मानली जाते। ठाकरे बंधूंच्या या भेटीवर खासदार संजय राऊतांनी सूचक वक्तव्य केलंय। दोन्ही भावांमधील संवाद जबरदस्त आहे। हिंदू परंपरेनुसार दसऱ्याचा मुहूर्त शुभ मुहूर्त आहे। याला म्हणतात वेगवान राजकीय घडामोडी, असं म्हणत राऊतांनी ठाकरेंची भेट ही युतीची नांदी आहे यावर शिक्कामोर्तब केलाय। माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्यामधला संवाद हा जबरदस्त आहे। त्याच्यामुळे कधी काय निर्णय घ्यायचे आणि कधी काय घोषणा करायची हे दोघे मिळून ठरवतील। दसऱ्याचा जो मुहूर्त आहे हा हिंदू रीतिरिवाजानुसार 3.5 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा शुभ मुहूर्त आहे आणि 60 वर्ष आपण दसरा मेळावा घेतो त्या मुहूर्तावर। ह्याला म्हणतात राजकारणातल्या वेगवान घडामोडी। ठाकरेंच्या युतीच्या चर्चा सुरू असताना आता उद्या मनसेची बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीला मनसेच्या सर्व नेत्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या, तर या बैठकीत ठाकरे बंधूंच्या भेटीचा तपशील दिला जाण्याची शक्यता आहे। ठाकरे बंधूंचे दोन्ही पक्ष आता राजकीय कलाटणी घेण्याच्या वळणावर आहे। यावर आता मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देताना ठाकरेंच्या एकीचं स्वागत केलं आहे। आमच्या ज्या काही बैठका आहेत त्या आता अधिकृतरित्या सुरू झाल्यासारखं आहे आणि जे काही महाराष्ट्रात चालू आहे त्याला एक उत्तर देणं खूप गरजेचं होतं। सो दोघं भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात याच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे। सो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत आणि नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना 2 पक्ष एकत्र आल्याच्या नंतर काय घडू शकतं हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पाहिल्याशिवाय राहणार नाही। सो त्या दृष्टीने या बैठका आमच्या आता सुरू झाल्या। ज्या वेळेला 2 भाऊ एकत्र आले तेव्हा तयारी सुरू झाली। आता दिसतोय ना अविनाश जाधव, राजन विचारे बरोबर आहे, अजून काय पाहिजे? तिथंच तयारी सुरू केव्हापासून सुरू झालेली आहे आणि या तयारीचा धसका मला वाटतं समोरच्यांनी घेतलेला आहे। आता त्यांची भेट कशासाठी झाली, काय झाली याची मला कल्पना नाही। ते गेले अनेक दिवसापासून ते एकमेकांना भेटत असतात, तर रोज त्यांची भेट होते, त्याच्यावर रोज काहीतरी आम्ही स्टेटमेंट देणं योग्य नाही। मी त्यावेळेला सांगितलं होतं महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रपणे काम करतोय। उद्या या बाबतीमध्ये काय निर्णय झाला, काय झालं तर त्याच्यावर महाविकास आघाडी म्हणून आदरणीय पवार साहेब आमचे नेते आहेत, जयंत पाटील साहेब आहेत, सुप्रियाताई, आम्ही सगळे बसून त्याच्यावर निर्णय घेऊ। निश्चितच ती स्वागतार्ह बाब आहे, आनंदाची बाब आहे। त्यातल्या त्यात शिवसैनिकांच्यासाठी तर खूपच मोठी आनंदाची बाब आहे आणि राजकारणासाठी असेल की किंवा कुटुंबासाठी, पण कुटुंब एकत्र येतं याचा आनंद आहे। 2 ऑक्टोबरला ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार आहे।
यासाठी आज ठाकरेंना पालिकेची परवानगी सुद्धा मिळाली आहे। या मेळाव्याच्या निमित्तानं ठाकरे बंधू युतीची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे। दसऱ्याच्या दिवशी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकाच व्यासपीठावर दिसले तर ठाकरेंच्या राजकारणाचा हा ऐतिहासिक क्षण असेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।